हाय रिया, गुड इव्हनिंग. मला वाटतं भूगोलला तूच एकटी आहेस इंग्लिश मीडियममधून. बाकीच्या सगळ्यांनी सब्जेक्ट मात्र गोरखने पण भूगोल नाही घेतलं आहे. त्या लोकांनी मराठी हिंदी इंग्लिश, अनिकेत आणि गोरख मराठी हिंदी इंग्लिश घेतलं आहे. इकॉनॉमिक्सचं तुम्हाला असंच सगळ्यांना इकॉनॉमिक्स घेतलं आहे, सोशोलॉजी आणि हिस्ट्री घेतलं आहे. तुझ्या एकटीचंच फक्त काय आहे, भूगोल आहे. तुला एकटीलाच विषय आहे, त्यामुळे मोस्ट ऑफ तुला इंग्लिशमधूनच मोस्ट ऑफ सांगणार आहे. पण ही भूगोल शिकवत असताना बरेचसे ग्राफ वगैरे पण आहेत. ते ग्राफ वगैरे आपण तुला आपले क्लास चालू होतील, मे बी अजून 2 महिने जातील, तर बघू कधीपर्यंत निवळतं हे. शाळा तर चालू होतीलच ना, तेव्हा आपले पण क्लास चालू होतील, त्यावेळेस आपण ते डायग्राम वगैरे घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. सो वी हॅव स्टार्टेड अ 3rd लेसन. आपल्याला 3रा लेसन चालू करायचं. दॅट्स नेम इज ह्युमन सेटलमेंट अँड लँड यूज. मानवी वस्त्या आणि त्या पद्धतीने जमीन कशा पद्धतीत यूज केली गेली. ओके, आपल्याला वरती तुला पहिले 5 प्रश्न दिलेले आहेत बघा. वेअर डिड द ह्युमन सेटलमेंट लाईक टू डेव्हलप, ABCDEY. तिथे अ ब क ड ई अशा पद्धतीने सेटलमेंट दिली आहे, म्हणजे मानवी वस्त्या कुठे कुठे तयार झाल्या आहेत. ABCDE असे 3 भाग दिलेले आहेत. ABCDE असे 5 भाग दिलेले आहेत. त्या भागामध्ये मानवी वस्त्या सेटलमेंट झालेल्या आहेत. इन द अबव फिगर विच प्लेस ह्युमन सेटलमेंट इज नॉट लाईकली डेव्हलप अँड वाय. वरच्या भागामध्ये कुठे कुठे मानवी वस्त्या डेव्हलप झालेल्या नाही आहेत आणि का, त्याच्या मागची रिझन्स काय, व्हॉट इज द रिझन्स ऑफ देअर नॉट सेटल अ ह्युमन डेव्हलपमेंट. लुकिंग अ फिगर अबव, वरतीला आकृतीत पहा. व्हॉट फॅक्टर डू यू थिंक कुड कॉन्ट्रीब्यूट टू डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सेटलमेंट. मग आता ह्युमन सेटलमेंट होण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असू शकतात असं तुला वाटतंय. सो कॅन इकॉनॉमिक फॅक्टर बी अ इम्पॉर्टंट अलॉंग अ फिजिकल फॅक्टर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सेटलमेंट. डू फिजिकल फॅक्टर अफेक्ट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज ऑफ ह्युमन सेटलमेंट. बघा आता याच्यावरती एखाद्या क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर प्राकृतिक ज्या घटक आहेत यांचा या क्रियांवरती किंवा हे जे प्राकृतिक घटक आहेत, ज्यावेळेस तुम्ही ह्युमन सेटलमेंट करणार त्यावेळेस त्याच्यावरती कोणता परिणाम होणार, म्हणजे जे नॅचरल घटक आहेत त्याच्यामध्ये कोणता परिणाम घडणार, काय होऊ शकतं त्यांच्या बाबतीमध्ये. व्हॉट यू थिंक अबाउट इट. मेक अ लिस्ट ऑफ फॅक्टर विच अफेक्ट डेव्हलपमेंट ऑफ सेटल अँड एरिया. एखाद्या क्षेत्रामध्ये वस्ती निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक, त्याची यादी आपल्याला करायची आहे त्याशिवाय. ओके, सो जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन्स म्हणजे भौगोलिक स्पष्टीकरण बघूया आपण. बघूया, सगळ्या फापट पोसर आपल्याला घ्यायचा नाही, मोजकं जे आहेत तेच आपल्याला याच्यातून उचलायचं आहे. सो थिंक अबाउट इट. देन मॅन बिंग अ सोशल एनिमल लाईक टू लिव्ह अ ग्रुप फर्दर social bonding to social need and development. Due to social needs, many people come together at a particular place, construct house in a particular way, which is known as a settlement. बघा, मानव हा समाजात राहणारा प्राणी आहे. मानव हा समाजात राहत असताना तो आजूबाजूचा विचार सुद्धा करतो. सामाजिक बांधिलकी म्हणजे काय, त्याशिवाय त्याच्या अनेक गरजा निर्माण होतात. पुढे त्या गरजा आपल्याला कशा पद्धतीत उपयोगात येऊ शकतात, किंवा अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरे बांधतात, बरं ना. अशा प्रकारे घरे बांधतात आणि या सगळ्या सेटलमेंटला ह्युमन सेटलमेंट असं म्हणतात. त्याला मानवी वस्ती असं म्हटलं जातं. ओके, ह्युमन हॅबिटेट्स ॲज अ फॉर्म ऑफ सेटलमेंट. दिस मे अ रेंज फ्रॉम द हाऊस टू अ सिटी. इट शोज दॅट ग्रुप ऑफ पीपल आर युझिंग सम टेरिटरी अँड अ बिल्ड हाऊस ॲज वेल ॲज देअर इकॉनॉमिक सपोर्ट. मॅन स्टे हिअर लाईव्स अँड द कॅरियर्स आउट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. बघा, मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपामध्ये आढळतो. देअर हॅव अ सेटलमेंट. तिथे बऱ्याचशा वस्त्या आपल्याला आढळतात आणि या वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. यात एक घर ते मोठ्या शहरापर्यंतचा समावेश असतो. वस्तीवरून असं निदर्शनास येतं की निवासासाठी काही प्रदेश हे व्यापले जातात, काही प्रदेश जे असतात हे निवासासाठी व्यापले जात असतात. बरोबर आहे. मानव हा सामूहिक जीवन जगतो, म्हणजे एकटं राहणं पसंत करतो का. जरी तो एकटा समजा एखाद्या महाराण्यावरती त्याच्या एकट्याचाच बंगला आहे किंवा एकट्याचंच घर आहे, तर तो तिथे एकटा राहू शकतो का. नाही, तो तिथे घाबरत राहणार. त्याला एकट्याला आजूबाजूला कोणच नसल्यामुळे त्याला स्वतःला कन्सिस्ट होतो, कोणामध्ये मिक्सअप होणार नाही. त्यामुळे त्याला एकाकी राहणं हे त्याला आवडत नाही. तो समाजप्रिय प्राणी आहे तो. त्यामुळे तो काय करतो, इतर गोष्टींचा पण सहारा घेतो, म्हणजे सपोर्ट घेतो आणि जगत असतो.
Physical, culture and economics factor affect human settlement. Settlement are a development due to co-relations between man and environment. Physical factors like a relief. बघा, मानवी वस्तीच्या स्थानावर प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटकांचा परिणाम होत असतो. मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होते. ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांची निर्मिती होते. प्राकृतिक घटक जसं उंच संकल्पना, समुद्रसपाटीपासूनची उंची, मृदा, माती या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये उपयोग होतो. याला उपयोग होतो. कोणाला उपयोग होतो? मानवाला उपयोग होतो. Altitude, soils, climate, drainage, groundwater level, etc. influence the type of the spacing of the settlement. For example, in dry regions, water is a crucial factor, and therefore houses are situated along the water sources. Sometimes social factor can also lead to a fragmentations. Fragmentations is the settlement in the past areas where the conquered or the attacked were frequently by outsiders for a long time. Therefore, a security concern of favor evaluations in leaded a settlement. एक मिनिट. ह्युमन सेटलमेंट होत असताना त्याला बघायला लागतं एन्व्हायरमेंट, हवामान बघायला लागतं. त्याशिवाय जलप्रणाली म्हणजे पाण्याचा स्रोत आहे का. दुसरी गोष्ट भूजल पातळी. बरं ठीक आहे, पाणी असेल तर ते खाली जमिनीमध्ये कितपर्यंत असेल. एक कोरडा कातळ असेल. कोरडा कातळ म्हणजे दगड असेल, नुसता दगड असेल तर तिथे पाण्याची क्षमता ही फार कमी असते. त्या कातळात पाणी असतं आणि भरपूर प्रमाणामध्ये साठा असतो, परंतु ते शोधण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ द्यावा लागतो. बराचसा समजत नाही ते, त्यामुळे ते पटकन लागेल की नाही ह्या पण गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आपल्याला. बरोबर आहे. तसंच उदाहरणार्थ कोरड्या हवामान प्रदेशामध्ये पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे तिथे लोकवस्ती जास्त आढळत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळतात. एक वस्तीचे प्रकार. आता टाईप्स ऑफ सेटलमेंट, कसं कशा लोक राहतात बघा. आपल्या इथे बघितलं तर आपल्या मुंबईमध्ये फार गचडी आहे, म्हणजे एक व्यवस्थित अशी रचना नाही आहे. काय स्लम एरियामध्ये तर एकदम असं कोणी कोणत्याही दिशेला, दरवाजाची तोंड कोणत्याही दिशेला, अशा प्रकारे सेटलमेंट झालेली आहे. परंतु तुम्ही वाशीच्या पुढे जर गेला तर तुम्हाला प्रत्येक रस्ता हा रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसेल. रेक्टँग्युलर शेपमध्ये दिसेल म्हणजे काय, तुम्हाला काटकोनामध्ये घरं बांधलेले आढळते. लाईक दॅट मोहनजोदडो, हडप्पा सिव्हिलायझेशन. हडप्पामध्ये, मोहनजोदडोमध्ये अशा संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला काटकोनामध्ये ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आढळत होत्या. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यात कारणीभूत ठरतो. पूर्वी क्षेत्र प्रदेश काबीज केले जायचे किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमण व्हायचे. त्यामुळे बऱ्याच काळापासून या सुरक्षित केंद्र वस्त्यांच्या विकासाला सुरुवात झाली. वस्त्या एकत्रितपणे का आढळतात? कारण की परकीयांची आक्रमण. बरं ना, वस्ती असली तर काय करतो तुम्ही, एकजुटीने त्यांना विरोध करू शकता. एकटं असेल तर कसं होतं, तुम्हाला कधीच ते उपटून घेऊन जातील, अशा पद्धतीत सिच्युएशन असते. त्यामुळे शक्यतो वस्त्यांच्या स्वरूपामध्ये बरीचशी गाव, खेडी ही आढळायला लागली नंतर कालांतराने. ओके. आता त्याच्या खाली आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. त्या ग्राफमध्ये बघा वस्तूच्या प्रतिमा दिलेल्या आहेत, आपल्याला काही फोटोज दिलेले आहेत, इमेजेस दिलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला की कोरडा भाग दिसत नाही आहे, तिथे वस्त्यांचं प्रमाण हे जास्त आहे. बरं ना. रस्त्याच्या लगत रेल्वे लाईन किंवा नदी कालव्यालगत वस्त्या आढळतात, अशा पद्धतीत वस्त्या आढळतात. पहिल्या पिक्चरमध्ये दिसत आहे तसं. रेल्वे लाईन का, तर तुम्हाला वाहतुकीची सोयी सुविधा जर व्यवस्थित मिळावी यासाठी या प्रकारच्या जर वस्त्या असतील, या ठिकाणी जर वस्त्या असतील तर तुम्हाला अशा पद्धतीतल्या दिसतात. त्याशिवाय जर कालवे, नद्या वगैरे या साईडला पण अशाच पद्धतीतल्या वस्त्या दिसतात. आणि दुसरं दिसते आपल्याला आयताकृती वस्ती ज्याला म्हणतात, रेक्टँग्युलर शेप. या घरं सरळ रेषेत असतात, एकमेकांना समांतर असतात. नियोजित शहर वसवताना म्हणजे आत्ता नवीन जी शहरं वसवली जातात ती अशा पद्धतीत वसवली जातात आणि व्यवस्थित वसवली जातात. कुठेही काही उगाच डांगडिंग करत बसत नाही. व्यवस्थितपणे त्या रस्त्यांचं नियोजन केलेलं असतं. व्यवस्थितपणे सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिकली सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असतात. ओके. देन range of the Hamlet of the metropolitan cities where size, economic character, structure, settlement changes due ecology and a technology. Settlement could be a small and a separately spread. They may also a large and closely spread. On the basis of the specimen between the house, settlement can be divided into the following four types: compact, clustered, and a nuclear settlement. Semi-disturbed fragment and settlement, dispersed settlement, isolate settlement. बघा आता याच्यामध्ये
एका पाड्यापासून, पाडा माहिती तुम्हाला, पाडा म्हणजे गाईच्या पिल्ल्याला पण पाडा बोलतात, तो पाडा नव्हे, मानवी वस्त्यांचा पाडा. पाडा म्हणजे छोटीशी वस्ती. पाडा म्हणजे काय, छोटीशी वस्ती, गाव खेड्यामध्ये असलेली छोटीशी वस्ती, त्याला पाडा असं म्हणतात. आमच्या इथे कोकणामध्ये त्याला वाडी असं म्हणतात. काय म्हणतात, वाडी असं म्हणतात, बरं ना. ते महानगरापर्यंत म्हणजे शहरं मोठी होईपर्यंत, बरं ना, आकारानुसार वस्तीची सामाजिक संरचना बदललेली असते. पर्यावरण, तंत्रज्ञान बदललेलं असतं. वस्त्या व छोट्या आकाराच्या एकमेकांपासून दूर असू शकतात, तसेच त्या मोठ्या आणि जवळजवळ वसलेल्या देखील असू शकतात. घरांमधील अंतरांच्या आधारावर वस्त्यांचे खालील 4 प्रकारात विभाजन केले जाते. किती प्रकारात? 4 प्रकारात. पहिल्या 2 आपण बघितल्या, आता दुसरे आपण पेज टर्न करूया आणि बघूया आपण एक मिनिट. नेक्स्ट इज अ पॅटर्नलेस. पॅटर्नलेस म्हणजे वाय विथ द डेव्हलपमेंट अँड सेटलमेंट साईज ऑफ द पॉप्युलेशन ॲज ऑल्सो इन्क्रीज. इथलं जे आहे ना पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या ही वाढत जाते, आणि वाढत जाते जसं तशी लोक घरं बांधत जातात, कुठेही बांधत जातात, जिथे जागा मिळेल तिथे बांधत जातात. कुणी या वस्त्यांना आकार नसतो, आणि या वस्तीचा विकास जसा वाढत जाईल तसं याचा आकार पण वाढत जातो. वाढणारी वस्ती अनियमित वाढते. सोयीनुसार आणि जागेच्या उपलब्धतेनुसार घरं बांधली जातात. सोयीनुसार, जागेची उपलब्धता याच्यानुसार घरं बांधली जातात. ओके. रेडियल अ पॅटर्न, केंद्रस्थानी वस्ती. सेटलमेंट ग्रोन्स अराउंड सेंट्रल ऑब्जेक्ट और सेंटर. दिस सेंट्रल पॉइंट प्लेज द इम्पॉर्टंट रोल डेव्हलपमेंट ऑफ द सेटलमेंट अराउंड इट. बघ, एका केंद्राच्या भोवती वस्त्यांचा विकास होतो व केंद्रबिंदू वस्त्यांच्या विकसित भागात महत्त्वाचा पूर्ण भाग असतो. उदाहरणार्थ लोणार सरोवर. लोणार सरोवराच्या बाजूला बरीच वस्ती आहे, बिकॉज दॅट वॉज अ टुरिझम प्लेस, आणि पाणी असल्यामुळे तिथं पाणी थोडं खारट आहे. परंतु खारट जरी असलं की त्याच्या आजूबाजूला ज्या विहिरी किंवा कृपनलिका ज्या खोदल्या गेल्या आहेत तिथे पाणी चांगलं आहे, बरं ना, त्यामुळे त्याच्या बाजूला वस्त्या आहेत, बरोबर आहे. त्याशिवाय हा केंद्र, एखादा तलाव असेल, एका तलावाच्या बाजूला जास्त वस्ती असते, बरं ना. अशा प्रकारे केंद्र म्हणजे त्या तलावाच्या महत्त्व कशाला, तलावामुळे तिथे वस्ती वाढलेली आहे. सर्क्युलर पॅटर्न. सेटलमेंट टेक अ शेप अराउंड अ लेक. हाऊसेस आर क्लोजली spaced because of availability of water. बघा, सर्क्युलर पॅटर्न म्हणजे गोलाकार वस्ती, वर्तुळाकार वस्ती असं म्हटलं जातं. एखाद्या सरोवराच्या किंवा तळ्याच्या आजूबाजूला वस्त्या आकार घेतात. पाण्याच्या उपलब्धतेमुळे काय होतं, घरं जवळजवळ असतात. घरं कशी असतात, जवळजवळ असतात. आणि त्रिकोणी वस्ती, दॅट इज कॉल्ड अ ट्रँग्युलर शेप्स. ट्रँग्युलर पॅटर्न फाउंड अ confluence of 2 rivers or roads. The settlement can grow a 3 sides due to physical and social reasons. बघा, याच्यामध्ये त्रिकोणी वस्तू असं म्हणतात. 2 नद्यांच्या किंवा रस्त्यांच्या संगमावर त्रिभुज प्रदेश, 2-3 नद्या एकत्र आल्या आहेत, 3 नद्या एकत्र आल्या आणि त्यांच्यामुळे तयार झालेला सुपीक जमिनीचा पट्टा, त्याच्यामुळे त्या ठिकाणी पण वस्ती आपल्याला जास्त आढळते. समुद्रकाठच्या ठिकाणी अशा वस्त्या आढळतात. प्राकृतिक आणि सामाजिक कारणामुळे अशा वस्त्या फार वाढलेल्या दिसतात आपल्याला. ठीक आहे. आय हॅव टर्न द पेज. मी हा दिया बघ, पुढच्या पेजवरती तुम्हाला काय दिलं, फक्त वस्त्यांचा एक प्रकार दिलेला आहे, भौगोलिक स्पष्टीकरण दिलं, देअर इज अ जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन्स दिलेलं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्याला वन कॅन ऑल्सो डिवायडेड अ सेटलमेंट अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स. तिथल्या कार्यानुसार वस्त्यांचं विभाजन होतं. वस्त्यांचं कार्य काय, तिथल्या वस्त्या कशा पद्धतीत तिथे सेटल झालेल्या आहेत याच्यावर तिथली सेटलमेंट समजते आपल्याला. दर फंक्शन्स, तिथल्या कार्यानुसार सेटलमेंट समजते. सेटलमेंट कॅन बी ब्रॉडली डिवायडेड ऑन टू 2 टाईप्स, रुरल अँड अर्बन. बरं ना. मानवी लोकवस्त्या कुठे आढळतात, शहरामध्ये आणि खेड्यामध्ये. आता या कशावर डिपेंड करतात, इन अ चार्ट. बघ, चार्टमध्ये दिलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा दिलं तुम्हाला, तिथे दिलं आहे तुम्हाला एक फंक्शन, वर्गीकरण दिलं आहे, क्लासिफिकेशन दिलं आहे, देन पॉप्युलेशन दिलं आहे, दॅट क्लासिफिकेशन, देन परत एकदा पॉप्युलेशन. पहिला वर्ग, तिथली लोकसंख्या, द्वितीय वर्गाचे लोक किती आहेत त्याची लोकसंख्या, तृतीय वर्गाचे लोक किती आहेत त्याची लोकसंख्या, म्हणजे चौथ्या वर्गातले लोक किती आहेत, म्हणजे शेती वगैरे करणारी लोकसंख्या किती आहे, असं दिलं आहे. म्हणजे काय माहिती आहे काय, टाऊनमध्ये काय येतं, मेट्रोपॉलिटन सिटी म्हणजे मोठी शहरं, अँड अर्बन ॲग्लोमरेशन्स म्हणजे वाढत आहेत, म्हणजे शहरीकरण होत आहे त्या भागाचं. बरं ना. आता समजा एखादं छोटंसं प्लेस असेल तर हळूहळू तिथे सेटलमेंट वाढत जाते, आणि तिथे काय होतं, अर्बन ॲग्लोमरेशन्स होतं, म्हणजे शहरी विभागाचा तिथे थोडाफार फरक पडायला लागतो.
सिटी, देन मेगा सिटीज, मेगा सिटी म्हणजे मोठी शहरं, देन आउटग्रोथ, तिथला आउटग्रोथ काय आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. As a cities perform various functions, they can be divided on that basis. Some towns and cities are spacious certain functions, they are known as a specific activities. काही शहरं फार मोठी असतात. का मोठी असतात माहिती आहे? विशिष्ट कार्यासाठी ती प्रसिद्ध असतात. आता उदाहरणार्थ एखादं तीर्थक्षेत्र असेल बरं ना, एखादं टुरिझम प्लेस असेल, एखादं फोर्टिफिकेशन प्लेस असेल, ज्या ठिकाणी किल्ला वगैरे असेल अशा ठिकाणी एखादं टुरिझम प्लेस असेल, पर्यटन स्थळ असेल बरं ना. आता पावसाळ्यामध्ये भीमाशंकरसारख्या ठिकाणी बरेचसे पर्यटक जातात. मग तिथल्या स्थळाला महत्त्व कधी येणार? फक्त पावसाळ्याच्या दिवसात बरं ना. आता हे धबधबे वगैरे जे आहे, जे वॉटरफॉल्स आहेत, तिथल्या ठिकाणांना महत्त्व कधी येतं? जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा तिथे धबधबे चालू असतात, तेव्हा तिथे फक्त काही 1 ते 2 महिने, 1 ते 1.5 महिना फक्त तिथे लोक येतात, एन्जॉय करतात, निघून जातात. त्याच्या व्यतिरिक्त नंतर येत नाहीत. सुरुवातीला भिजून झाल्यानंतर नंतर कोणी येत नाही. जेव्हा पाऊस पडतो, जेव्हा सुरुवात असते त्यावेळेसच जातात, नंतर कोणीही जात नाही. म्हणजे तेवढ्या दिवसामध्येच त्यांना कमवायचे असते. त्यामुळे तिथले जी वस्ती असते ना ती विरळ असते, थोडीफार गर्दीची असते. Their activities, product, service, however, each town performs a number of functions. On this basic demonant specifies the functions. Indian cities and the towns can be broadly classified follows. Complete the table 3.2 example बघा, महाराष्ट्र आणि इंडिया. बरं, आता खाली तक्ता दिलेला आहे, तो तक्ता तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलं आहे. प्रशासकीय शहरं तुमच्या विभागातली, त्यांची नावं महाराष्ट्र बाहेर, नेम ऑफ सिटीज फ्रॉम द आउटसाइड ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्याला काही प्रशासकीय शहरं माहिती आहेत ना. गुजरात आहे, पंजाब आहे, कलकत्ता आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे बरं ना, आंध्र प्रदेश आहे. हे आपण बघतो की याच्यामध्ये जे आहेत ते चांगल्या प्रकारचे प्रदेश आहेत, जिथे चांगल्या प्रकारे सेटलमेंट झालेली आहे आणि व्यवस्थितपणे तिथे काय होतं, सेटलमेंट झाल्यानंतर तिथली नावं रूपाला आलेली आहेत. औद्योगिक शहरं कोणती आहेत त्यांची नावं, वाहतुकीची शहरं कोणती आहेत त्यांची नावं बरं ना, व्यावसायिक कोणती आहेत, दॅट इज अ बिझनेस. ओके. कंटेनमेंट शहरं कोणती आहेत, मायनिंग खाणकाम व्यवसाय असलेली शहरं कोणती आहेत, छावणी म्हणजे कंटेनमेंट असलेली शहरं कोणती आहेत, त्यानंतर एज्युकेशनल असलेली सिटीज कोणत्या आहेत, धार्मिक रिलिजियस सिटी कोणत्या आहेत, पर्यटन टुरिझम प्लेस कोणकोणते आहेत, यांची नावं आपल्या महाराष्ट्रातली सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या बाहेरची सुद्धा आपल्याला तिथे लिहायला सांगितले. नेक्स्ट पॉईंट, बिकम अ मेट्रो सिटीज विथ द टाइम कॉम्प्लेक्सिटी इन द सिटीज इन्क्रीज. मोठी शहरं कशामुळे वाढतात? काही वेळेनुसार, काही कालावधीनंतर मोठी शहरं बनतात. लगेचच बनतात का? नाही, पहिली गावं असतात, गावानंतर मग ती मोठी शहरं बनतात. Complexity in the cities increases. Generally, cities become bigger and lots of changes can be seen in them. जसजशी शहरं मोठी होत जातात ना, तसं त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला दिसत जातात. ते चेंजेस आपल्याला काय होत जातात? दिसत जातात. These changes are in from the changes land use to structure of city. These changes also result in the changes in the skyline of the city. See the image at the end of the exercise. बरं ना. आता बघा खाली इमेज दाखवल्या तुम्हाला, म्हणजे कशा पद्धतीत आपण ते नकाशामध्ये बघतो ना, आपण नकाशा आपण बघतो ना, त्या नकाशामध्ये आपण काय काय बघतो, म्हणजे कसं कसं बघतो बघा आपण. आता हे सगळं ट्राय दिस आहे, म्हणजे मी थोडक्यात तुला मराठीतून सांगतो बघ. आपल्या भूगोलच्या पुस्तकामध्ये नकाशा असतात बरोबर ना. जिथे गार्डन पॅच असतो तिथे काय असतो? हिरवा रंग असतो. जिथे लँड असते, थोडी कमी उताराची लँड असते, तिथे काय असते? थोडासा डार्क, थोडासा व्हाईट ब्राऊन रंग असतो, म्हणजे थोडासा तपकिरी म्हणजे ब्राऊन रंग असतो, पण थोडा कमी डार्क असतो. त्याच्यापेक्षा थोडासा उंच प्रदेश असेल तर थोडासा डार्क आढळतो, आणि अतिशय उंच असेल तर एकदम डार्क आढळतो बरं ना. आसपासचे रस्ते दिसायला असतात तर रस्ते आपल्याला लाईन्सने दाखवलेले असतात, रेड लाईनने दाखवलेले असतात, आणि एकदम रेड लाईन जाडी रेड लाईनने एकदम मोठे महामार्ग दाखवलेले असतात. छोटे छोटे रस्ते छोट्या रेड लाईनने दाखवलेले असतात. नद्या आपल्याला ब्ल्यू लाईन्सने दाखवलेले असतात. म्हणजे एक स्पेसिफिकता ते शो करण्यासाठी, ते दाखवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अशा त्याच्यामध्ये नकाशामध्ये दाखवल्या जातात की या प्रकारे इथे ही सेटलमेंट आहे. मानवी वस्त्या दाखवायची असेल तर तिथे डॉट 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 जास्त त्या एक विभाग, म्हणजे आता समजा नदी आहे, नदी त्याच्यामध्ये अशी डॉट 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 असं दाखवतात. आता एवढंच कशाला, आता बघा तू गुगलवरती आपण एखादं स्थळ निश्चित करतो बरं ना, गुगलवरती
माहिती आहे तुम्हाला, आपण ओला उबेरने जात असतो त्यावेळेस आपण काय करतो, ते गुगल मॅप लावतात. गुगल मॅप लावल्यावरती एक आपल्याला असं एक ते रेड कलरचं सिम्बॉल येतं, म्हणजे तुम्ही इथे चालला आहात. बरं, तुम्ही असं थोडंसं असं एक्सपांड केलं तर तुम्हाला पूर्ण ते असं क्लिअर दिसतं. अरे इथे हे घर आहे, इथे हे घर आहे, इथे हा रस्ता आहे, इथे तो रस्ता आहे, इथे हे देऊळ आहे, इथे तेवढं देऊळ आहे. तुम्ही जसं हे करत त्या देऊळ, मग तो एरिया आला, समजा सायन आला, सायनला परत एक्सपांड केल्यानंतर सायनमध्ये मग आलं, मग सगळं तुम्हाला सायनमध्ये प्रतीक्षानगर, सरदार नंबर 1, सरदार नगर 2, सरदार नगर, अजून ते सरदार नगरमध्ये आपल्याला प्रतीक्षानगर, प्रतीक्षानगरला मोठं केल्यानंतर मग प्रतीक्षानगरमध्ये काय काय आहे एवढं सगळं दाखवलं जातं. म्हणजे बघा, तो मॅप किती बनवलेला असतो, एकदम थोडा बनवलेला असतो आणि तो नंतर इन्क्रीज होत जातो, तसं तुम्हाला लोकेशन मिळत जातं. बरं ना, असं म्हटलं जातं. निरीक्षणातून आपल्या असं लक्षात येतं की यू मे हॅव ऑब्झर्व दॅट अ लँड अराउंड इट्स अ डिफरंट युजेस. आपण बघतो की प्रत्येक जे भाग आहे ते प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जात असतो. सम लँड इज ऑक्युपाइड बाय रिव्हर्स, काही जमीन ही नद्यांच्या प्रदेशामध्ये व्यापलेली असते. सम मे हॅव अ ट्रीज ऑन द सम पार्ट्स ऑफ द रोड्स, बिल्डिंग्स हॅव बीन बिल्ड. काही ठिकाणी बिल्डिंग्स बांधलेल्या असतात, काही ठिकाणी फक्त तुम्हाला गार्डनसाठी असतं, मध्ये झाडं असतात, बरीचशी झाडं असतात, त्या झाडांनी व्यापलेले असते काही ठिकाणी. Many trees and on some parts of the building and build different types of lands and suited a different uses. Human being thus use a land a source of the economic activities production as well as a residence and a residations as well as residence and residations. बघा, आवश्यकतेप्रमाणे काही कामासाठी आपल्याला जमीन वापरल्या जातात. मानवी भूमीचा वापर निवास, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन याच्यासाठी सुद्धा आपल्याला करता येतो. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला हे वापर करता येतो. आता लँड ऑफ यूज क्लासिफिकेशन, यू नो दॅट लँड यूज अ rural area is different from the urban area. Generally in the rural areas land use revolve around agriculture, urban areas to revolves around residentials and other economic activities. The classification of land use rural areas is done according to the land record department. It is as follows. बघा, फॉरेस्ट. बघा, आता ह्या भूमीचा उपयोग, ह्या जमिनीचा उपयोग कशा पद्धतीत केला जातो. आपल्याकडे जर तुम्ही नगरपालिकेमध्ये जाल किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाल तर तुम्हाला तिथला पूर्ण तुमच्या गावाचा आराखडा असतो. त्या गावातल्या जमिनी कोणाकोणाच्या नावावर आहेत, त्यांची मेन नावं असतात. बरं, ती बरं ना, ते झाल्यानंतर काय होतं, ती जी लँड असते ना, त्या लँडमध्ये मग परत त्याचे भाग हिस्सेदार, कुठल्या जमिनीवर फॉरेस्ट आहे, नदीचं क्षेत्र किती आहे, या सगळं टोटल मॅपमध्ये सगळं दिलेलं असतं. नॉन ॲग्रिकल्चर युजेस, काय बिगर शेतीविषयक जमीन असतात. बिगर शेती, आता गावच्या ठिकाणी कसं असतं म्हणजे शेतीविषयक जमीन असेल ना तर तुम्हाला तिथे घरबीर बांधायला देत नाही. कायद्यानुसार तुम्हाला तिथे घर बांधायला देणारच नाही. शेत असलं तर अजिबात देणार नाही. मग तुम्हाला NA जमीन लागते, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर यूज, म्हणजे जिथे शेती करत नाही अशा ठिकाणी तुम्हाला घरं बांधायला देतात. पूर्वीपासूनचा हा नियम. पहिली घरं शेतातच बांधली जायची, परंतु आता मात्र तसं होत नाही. तुम्हाला NA प्लॉट लागतो, म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट लागतो. लँड अंडर सेटलमेंट, रुरल अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, कॅनल्स etc. Industry, shops etc. as include a category and expansions of the secondary and tertiary activities will lead to an increase in the category of land use. Barren and wasteland. The land which may be classified as a wasteland, such as a barren, a hilly terrains, desert land, ravines, etc., normally cannot be bought under the cultivation with the available technology. बघा, बिगर शेतीमध्ये तुम्हाला वस्त्या आढळतात. शेती, पायाभूत सोयी सुविधे, रस्ते वगैरे तिथून जाताना आपल्याला दिसतात. प्राथमिक व्यवसायाची लोक, द्वितीय व्यवसायाची लोक, तृतीय व्यवसायाची लोक तुम्हाला तिथे आढळतात. तिथे सेटल झालेली दिसतात आपल्याला. बरोबर आहे, त्यांच्या वृद्धीनुसार त्याच्यामध्ये वाढ होते. ओसाड आणि नापीक जमीन, उंच सकल डोंगराळ भूमी असते. डोंगराळ जमीन जी असते ना, तिथे काय ठिकाणी ओसाड जमीन असते, लोक तिथे शेती करत नाहीत. मग लँड विक्रीच काढतात, स्वस्तात विक्रीला काढतात.
काही लोक घेतात तिथे व्यवस्थित सेटलमेंट करतात, बरोबर आहे. काही ठिकाणी वाळवंट आहेत, त्या ठिकाणी घळ आहेत. घळ म्हणजे खड्डे, मोठमोठे गुहाच्या गुहा आहेत. अशा ठिकाणच्या जमिनी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचं तंत्र वापरून ती वापरता येते, परंतु त्याच्यामध्ये पीक हे मात्र कमी प्रमाणात मिळतं आपल्याला. हां, थोडंसं पेज पलटूया आपण. काही लँड जी असते ना, काही लँड, दिस लँड इज अ प्रायव्हेटली ओन. काही जमीन मालकांची असते, म्हणजे मोठमोठ्या जमिनी असतात ना, काही मालकांच्या असतात. द लँड ओन बाय विलेज पंचायत कम्स अंडर द कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस. काय काय ग्रामपंचायतीच्या जमिनी असतात, ग्रामपंचायतीच्या जमिनी असतात, त्या विकल्या जात नाहीत. त्या काय केल्या जातात, गावातल्या काही शासक म्हणजे थोड्याक्यात तिथे ग्रामपंचायतीचं ऑफिस म्हणा, ग्रामपंचायत किंवा शाळा वगैरे अशा काही वास्तू तिथे बनवल्या जातात त्या जमिनीवर, म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी असं म्हणतात, कॉमन प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. एरिया अंडर द अ मिसलेनियस ट्री क्रॉप अँड ग्रूव्स नॉट इन्क्लूड नेट ओन सोन एरिया. किरकोळ वृक्ष, पिके, वनराईची जमीन, निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन, यात निव्वळ लागवडीखाली क्षेत्राचा समावेश नसतो. फळबागा असतात, काही फळझाडा देखील असतात, याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. या क्षेत्रामध्ये बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते. काय असते? खाजगी मालकीची असते. अ कल्चरेबल वेस्टलँड, एनी लँड विच इज अ लेफ्ट अलाव अ कल्टिवेटेड for more than 5 years in included this category. It can be brought under the cultivations after improving reclamations a practice. बघा, पिकाऊ उत्पादक जमीन 5 वर्षापेक्षा अधिक काळ. कधी कधी काय करतात मध्ये, काही जमीन आहेत ना 5 वर्ष वापरतात. पहिले आदिवासी असे करायचे, एखाद्या विभागामध्ये 5 वर्ष राहायचे, तिथली जमीन वापरायची पूर्ण. 5 वर्षानंतर तिथली उपजाऊ क्षमता कमी व्हायची, दुसरीकडे जायचे. मग तिथे 5 वर्ष शेती करणार, मग तोपर्यंत 5 वर्षामध्ये याची उपजाऊ क्षमता झालेली असते. मग परत तिथून परत इथे म्हणजे स्थलांतर करत राहायचं. दॅट इज कॉल्ड अ कल्चरेबल वेस्टलँड. एनी लँड विच इज अ लेफ्ट फॉलो मोर दॅन 5 years included in category, it can be bought under the civilization after improving the through reclamation practice. Current flow, this is the land which is a left out cultivation for 1 to less than an agriculture year. Ploughing is a culture practice adopted giving the land rest. The land recoups the lost fertility through the natural process. बघा, 7वं, चालू पड जमीन असं म्हणतात. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रामध्ये येते. जमिनीला जाणीवपूर्वक पट ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पट ठेवलेला जो काळ असतो, या कालावधी असतो, या कालावधीला नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनवता येतं. पुन्हा आपल्याला काय करता येतं, कसदार बनवता येतं, किंवा तिला सुपीकता प्राप्त करून देण्यात येते. तिला सुपीकता प्राप्त करून देण्यात येते. ओके. 8. Follow other the current follow. This is also cultivated land is a left uncultivated more than year but less than 5 years. It's a land uncultivated more than 5 years. It will be a categorized cultured westland. बघ, कधी कधी काय असतं म्हणजे चालू पड शिवायची पड जमीन म्हणजे काय माहिती आहे, लागवडी जमीन योग्य जमीन असते, परंतु काय करते 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी पडीक राहते. म्हणजे काही कालावधी तिथे शेती केलीच जात नाही. मग अशा मी तुम्हाला सांगितलं 5-5 वर्षाचा कालावधी असतो तसा ती या प्रमाणामध्ये मोडते. कोणत्याही लागवड योग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवड योग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते. म्हणजे 5 वर्ष त्या जमिनीवर शेती केली नाही तर ती अनुत्पादक म्हणजे काय, त्या जमिनीला उत्पादन होत नाही असं म्हटलं जातं आणि ती पडीक जमीन म्हणून ती ठरवली जाते. घेतलं तर उत्पादन होतं तिथे, परंतु ती पडीक जमीन म्हणून उत्पादित केली जाते. निव्वळ लागवडीखालील क्षेत्र प्रत्यक्ष लागवड केलेलं व त्यातून उत्पादन घेतलेलं असं आहे की शेतीखालील क्षेत्र, नेट एरिया सोन बोलतात त्याला. द फिजिकल एक्सटेंट इज अ लँड विच इज अक्रॉस द सोन फॉर हार्वेस्टेड. जे शेतीयुग म्हणजे जिथे शेती केली जाईल, ज्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष लागवड केलेले आणि ज्यातून उत्पादन घेतलं आहे असं शेतीकालचं क्षेत्र, बरं आहे, असं आपण त्याला म्हणू शकतो. नागरी भूमी उपयोजन या पुढचा टॉपिक आला, पेज नंबर 26 वरती आहे आणि
थोडासाच राहिला धडा, पण जास्त शिकवत गेलं की कंटाळणार. पुढचे धडे ते तुमचे इंटरेस्टेड आहेत. त्यामुळे मी आज इथेच थांबतो. एक 30 मिनिटाचा लेक्चर झालेला आहे. तू एकटीच आहेस भूगोलला, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आपला पोर्शन पटापट आटपेल. भूगोलामध्ये जास्त नकाशेच आहेत आणि त्यापेक्षाही जास्त आपल्याला शिकवायचं म्हणजे, नकाशापेक्षा जास्त शिकवायचं म्हणजे शिकवणं महत्त्वाचे टॉपिक्स. एक लक्षात घे मी काय बोलतो आहे. रोजच्या रोज एक तरी मोठा प्रश्न पाठ करा, कारण तर क्लास पण चालू नाही, जेणेकरून मी तुम्हाला समोर बसून तिथे तुमचं घेईल. अर्ध्या तासाचा लेक्चर असतो तुमचा, अर्धा तासच मी शिकवतो. अर्ध्या तासानंतर अर्धा तास जो आहे ना, पुढचा अर्धा तास तो एक लेक्चरसाठी द्या, एक पूर्ण क्वेश्चनसाठी द्या. त्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये एक क्वेश्चन बाय हार्ट करा, जेणेकरून पुढे तुला डिफिकल्ट जाणार नाही. तू आणि समीक्षा इंग्लिश मिडियमला असल्यामुळे तुम्हाला नंतर डिफिकल्ट जाणार नाही प्रत्येक टॉपिकमधला. फीस भरल्यानंतर मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेनच. मी नोट्स आणेन तेव्हा तुम्हाला बोलवेन पटापट आणि तुमच्या नोट्स देऊन टाकेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करता येईल. बरोबर आहे. पुस्तकामधून तरी आता तुम्ही कुठून शोधून लिहिणार पुस्तकं? काही जणांकडे आहेत, काही जणांकडे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही अभ्यास करत नाही ती गोष्ट वेगळी, परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करा, पाठांतर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. ओके, आज आपण इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.